दंडवत हो. पूर्वार्ध 483 क्रमांकाची लीळा आहे. एल्लाही भाऊबीज करणे. महादाईचे भट रिद्धपुरासी निघाली. महादाईचा आणि भटोबास हे दिवाळी सण वगैरे सगळं साजरा झाल्यानंतर हे रिद्धपूरला निघालेले आहेत. मागच्या एका लीळेमध्ये आपण बघितलेलंच आहे की महादाईचा हंसराज, भटोबास आणि दादोस हे सगळे सोबतच आहेत. आणि मग स्वामींनी रिद्धपूरला गेल्यानंतर कसं राहायचं आहे, तिथे कसं वर्तन आचरण करायचं आहे या संदर्भात स्वामींनी त्यांना निरूपण केलेलंच आहे. आणि मग महादाईसांनी जे काही वस्त्र स्वामींना अर्पण केलेलं होतं त्या वस्त्राची शिवलेली अंगी स्वामींनी भटोबासांना दिली वगैरे. आणि मग हे लोक निघालेले आहेत सगळे. आणि गोसावी तया ते अनुवर्जित निघाले. म्हणजे आमचे स्वामी अनुवर्जित म्हणजे त्यांना सोडविण्यासाठी काही अंतरपर्यंत स्वामी आलेले आहेत. म्हणजे पुढे त्यांना निरोप देण्यासाठी स्वामी काही अंतर चालून आलेले आहेत. गोसावी बाईसांकरवी ग्रामांतराची आयती करविली. आणि बाईसांकरवी स्वामींनी ग्रामांतराची म्हणजे स्वामींना सुद्धा आता दुसऱ्या गावाला जायचं आहे, त्या गावाला थांबायचं नाही. आणि ग्रामांतर म्हणजे ग्राम बदलण्याची आयती म्हणजे तयारी स्वामींनी बाईसांकरवी करवून घेतलेली आहे की आता ही तुम्ही तयारी करा, आपण सुद्धा निघायचं आहे. गोसावी ते अवघी राहू लागली. आणि तिथले जे लोक भक्त मंडळी सगळे स्वामींना थांबायला सांगतात आहे की आपण थांबा, आपण जाऊ नका. गोसावी कोणाचे नाही न राहतीची. आणि आमचे स्वामी सगळ्यांनी सांगून झालं तरी स्वामींची काही प्रवृत्ती तिथे राहण्याची नाही आहे. स्वामी निघण्याच्या दृष्टिकोनातनं स्वामींचं सगळं प्रवृत्ती झालेली होती. गोसाव्यांची बीजे करावयाची प्रवृत्ती. आमच्या स्वामींची बीजे करण्याची प्रवृत्ती होती. म्हणजे तिथून निघण्याची प्रवृत्तीच होती, थांबण्याची प्रवृत्ती नव्हती. आणि मग महादाईसी एल्लाईसा ते म्हणितले. छोटी एल्लाईसा आहे ती त्या एल्लाईसाला महादाईसा म्हणतात. एल्लो तू गोसाव्या ते राहावी ऐसे म्हण जी मी गोसाव्यांचा ठाई भाऊबीज करीन. त्या म्हणतात एल्लो तू स्वामींना तू विनंती कर. म्हणजे खूप वेळा असं असतं की मोठ्यांच्या सांगण्यांवरून कधी कधी परमेश्वर ऐकत नाहीत वगैरे, परंतु छोट्यांच्या सांगण्यावरून परमेश्वर थांबू शकतात. कारण की छोटे मंडळी जे असतात ते निरागस किंवा निष्कपट किंवा कुठल्याही स्वार्थाच्या माध्यमातून परमेश्वराला विनंती करत नाहीत किंवा हात जोडत नाही. मोठे लोक स्वार्थ वगैरे या सगळ्या गोष्टी मिळवून देवाला भजत असतात. आणि म्हणून कधी कधी मोठ्या व्यक्तींचं परमेश्वर कधी कधी ऐकत नाहीत, पण छोट्या व्यक्तींचं ऐकतात. किंवा ज्ञानी व्यक्तीचं कधी कधी ऐकत नसतील, परंतु अज्ञान व्यक्तीचं कधी कधी परमेश्वर ऐकतात. अर्थातच ज्ञानी व्यक्तीचं ऐकत नाही म्हणजे कशासाठी? कारण की ज्ञानी व्यक्ती तो आहे, परंतु परमेश्वराने सांगितलेलं आचरण तो करत नसेल, तर म्हणून परमेश्वर एक विशेष खांती त्याच्यावर असते. परंतु त्यापेक्षा कधी कधी अज्ञान जीव परमेश्वराला बरा वाटतात. आणि म्हणून या ठिकाणी महादाईसांना असं वाटतंय की एल्लाईसांनी जर का स्वामींना विनंती केली तर नक्कीच स्वामी थांबतील. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही स्वामींना असं म्हणा की जी मी गोसाव्याने ठाई भाऊबीज करीन. म्हणजे भाऊबीज सण या संदर्भातला जो विधी आहे तो स्वामीच्या ठिकाणी मी करेन. मग ती गोसाव्यांपाशी आली. आणि त्या मग छोटे एल्लाईसा महादाईसांनी सांगितल्यानंतर ती स्वामींजवळ आली. फुट्यासी पीळ घातला. स्वामींचं जे उपरण होतं प्रावरण केलेलं त्या फुट्यासी तिने पीळ घातला. म्हणजे लाडात असं येऊन त्या छोट्या एल्लाईसाने स्वामींच्या उपरणाला असं हाताने हे केलेलं आहे, पीळ घातलेलं आहे. जी आजी गोसावी राहावे. आणि ती म्हणते आज आपण इथे थांबावं, मी गोसाव्यांचा ठाई भाऊबीज करीन. जर का आपण थांबलात तर मी आपल्या ठिकाणी भाऊबीज करेन असं ती म्हणते. स्वामी म्हणतात तुम ते काही असे. स्वामी म्हणतात तुम्ही आमच्या ठिकाणी भाऊबीज कराल, तुमच्याकडे असं काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही कराल? का उगाच
असं स्वामी नाही आहे की तुम्ही म्हटलं आणि लगेच स्वामी थांबले, असं नाही आहे. परमेश्वराला जर का आपण बोलवतो आहोत किंवा परमेश्वराला आपण थांबवतो आहोत, तर स्वामी म्हणतात तुमचे काही असे, म्हणजे तुमच्याकडे काय तुमची मानसिक तयारी, तुमची इतर काय तयारी आहे की जेणेकरून तुम्ही आम्हाला थांबायला सांगता. माते चारी दाम असती, ते म्हणतात मी माझ्याकडे 4 दाम आहेत, तयाचे मी गोसाव्यान लागून लाडू करीन. आता माझ्या मताने म्हणजे ह्या लीळेमध्ये फक्त महादाईसाने भावभीज करेन एवढंच फक्त सांगायला सांगितलेलं होतं, पण लाडू करेन हे तिने स्वतःच्या मनाचं म्हटलेलं या ठिकाणी दिसतं आहे. हे तिने स्वतःच्या मनाने म्हटलं, कुणी तिला शिकवलं नाही किंवा सांगितलं नाही. हे जर का स्वतःनेच तिने म्हटलेलं असेल तर हा संस्कार आहे. आणि म्हणून स्वामी गोसावी त्याची विनवणी स्वीकारली. आमच्या स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार पण केला. म्हणजे हे LIसाने जे म्हटलेलं होतं ते काय नुसतं वरवडे म्हटलेलं नव्हतं किंवा महादाईसांनी म्हटलं म्हणून तिने म्हटलेलं नव्हतं. वास्तविक तिची पण कुठेतरी इच्छा असेल मनामध्ये, आणि तिने ते म्हटल्यानंतर स्वामींनी सुद्धा त्यांना जेव्हा विचारलं तुमचे काही असे, तर अनेक सारखं कोण लहान मुलगा असतं तर ते बोलला नसतं की त्याला समजलं नसतं पुढे काय. परंतु त्यांनी सांगितलं की माझ्याकडे 4 दाम आहेत आणि त्या 4 दामाचे मी तुमच्यासाठी लाडू बनवेन. लाडू ती बनवणार आहे. आत्तासारखं नाही की विकत आणली मिठाई वगैरे सगळं काय आणि अर्पण केली, असं नाही. स्वतः बनवणार आहे, स्वतःचे कष्ट त्याच्यामध्ये आहेत. मग महादाईचे भट परमेश्वरपुरासी निघाली आणि महादाईसा आणि भट हे निघालेले आहेत. त्यांचा प्रवास चालू झालेला आहे. मग गोसावी त्यासी विधी विहिला. आमच्या स्वामींनी त्यांना म्हणजे कोणाला LIसाला विधी विहिलेला आहे, लाडू बनवण्याचा विधी. लाडू कसा बनवायचा म्हणजे त्याच्यात काय काय टाकायचं हा विधी नाही, तर तो बनवताना काय नियम पाळायचे आहेत. आपणची गहू दळावे, आपणची सोजी काढावी. तुम्हीच गहू दळायचे आहेत, तुम्हीच ती सोजी काढायची आहे. आपणची सेव वळावी, सेव सुद्धा तुम्ही स्वतःच ती वळायची आहे. आपणची सेव तळावी, ती सेव सुद्धा तुम्ही स्वतःच तळायची आहे. आपणची लाडू बांधावे आणि तुम्हीच सगळे ते लाडू बनवायचे. म्हणजे त्याचं सगळं साहित्य हे तुम्ही जमवायचं, त्याचं काय काय कसं कसं बनवायचं ते सगळं तुमच्याच हाताने बनवायचं. दाखो लाभे परी करू न लभे, म्हणजे तुम्हाला जो कोणी मदत करेल बाईचा उपलक्षणे कोणी, तर ते फक्त तुम्हाला सांगू शकतात, ते तुम्हाला त्याचं एक नक्कल दाखवू शकतात की कसं वळायचे आहेत, कसं ते तळायचं आहे वगैरे वगैरे. परंतु करू न लभे म्हणजे कुणाचीही मदत घ्यायची नाही बनवण्यासाठी, एकट्यानेच बनवायचे. फक्त कसे बनवायचे त्यासाठी मार्गदर्शन, शब्दरूपी मार्गदर्शन फक्त घ्यायचं आहे. बाकी बनवायचे ते तुम्ही स्वतःनेच. आपल्याला जर का अशी कुठली जबाबदारी दिली तर आपण सगळ्यात आधी म्हणू की नाही आपल्याला जमणार नाही, आम्ही एवढं कधी केलं नाही, तेवढं कधी केलं नाही. म्हणजे परमेश्वर तुमची तयारी बघतात की तुम्ही ते करू शकता का. मग ते म्हणतात हो मी करू शकते, माझ्याकडे 4 दाम आहेत तर त्याचे मी लाडू बनवेन. स्वामी म्हटले एवढं सोपं नाही आहे, तुम्हाला स्वतःला बनवावं लागेल. आता इथे तर आपण माघार घेतली असती, आपल्याला आत्ताही काही पदार्थ बनवायचे तर कोणाची तरी मदत आपल्याला घ्यावी लागते, त्याशिवाय आपण पंगतसुद्धा म्हणजे हे करत नाही, कोणीतरी मदतीला पाहिजे. पण या ठिकाणी स्वामींच्या ठिकाणी लाडू बनवायचे आहेत आणि ते स्वामींनी खायचे आहेत. हे लाडू एका लहान मुलीनीच बनवायचे आहेत, बाकीच्या कोणाचीही तिथे मदत घ्यायची नाही. आणि लाडू हे बनवायला खायला एकदम सोपे आहेत, परंतु बनवायला सगळ्यात अवघड आहेत लाडू. हो काजी. आणि परंतु या लहान मुलीने ते स्वामींचं जे काय आवाहन आहे, एका भक्तासाठी परमेश्वराने केलेलं आवाहन आहे, भक्ताला केलेलं, या लहान मुलीने जे स्वीकारलं म्हणून तेही मानिले आणि तिने सुद्धा मान्य केलं. म्हणजे मोठी मोठी लोक जिथे मागे सरतात देवाने सांगितलेलं एका विधी ऐकून, तिथे ही लहान मुलगी मात्र हिला फक्त लाडू खायचे माहिती असेल इतक्या दिवस, आईने लाडू दिले आणि हिने खायचे, पण आज लाडू बनवायची वेळ आली, परंतु ही मुलगी काय मागे सरली नाही. ती पण म्हटली हो ठीक आहे मी बनवेन स्वतः. जे जे करीती ते ते दाखविते जाती. आणि ज्या ज्या गोष्टी त्या करत होत्या, जसं मार्गदर्शन केलेलं असं बनवायचं तसं बनवायचं, ते बनवत असताना ते बाईसांना दाखवल्या जायचं. आणि मग तसं करत करत लाडू बांधले, लाडू सुद्धा बांधले. दुर्डे घालून पालवे झाकून टोपलीमध्ये ते व्यवस्थित लावल्या गेले. पालवे झाकून म्हणजे कपड्याने ते झाकल्या गेले.
म्हणजे अधिकरण साधू किंवा कुणालाही, आणि खास करून परमेश्वराला असं कुणालाही देण्याचा जो पदार्थ आहे तो असा झाकून दिला जात असतो. घेऊन आली असं ते झाकून ते घेऊन आलेले आहेत. गोसाव्यांपुढे दुर्डे ठेवली, टोपली स्वामींच्या समोर ठेवली. दंडवते घातली, श्रीचरणा लागली, मग बाईचे हात पाहिले. दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि बाईसांनी मग त्यांचे हात बघितले. बाईंसांना माहिती आहे का बाईसा आपण पदार्थ बनवतात, मग त्यांना माहिती आहे की लाडू बनवल्यानंतर काय असतं. म्हणजे लाडू आपल्याला खरोखर खायला एकदम सोपा वाटतो, परंतु तो बनवण्यामागची जी काही कष्ट आहेत, जी काही मेहनत आहे ती आपण कधी बघत नाही. तर लाडू बनवत असताना तो जो काही त्याचं जे काही मिश्रण बनवल्या जातं, तयार केल्या जातं, तर ते गरम गरम असतानाच ते ताटात टाकलं किंवा ते कढईमध्येच असताना ते गरम गरम असतानाच ते वळावे लागतात लाडू. तुम्ही म्हटले थंड होऊ द्या तर तोपर्यंत ते कडक होऊन जातील वगैरे, किंवा ते तसं राहणार नाही. लाडू बनण्यासारखं ते सामुग्री ती राहणार नाही, ते पुरण तसं राहणार नाही. म्हणून ते विशिष्ट याच्यामध्ये ते गरम असतानाच ते लाडू वळावे लागतात. आणि असे गरम याच्यातले जे लाडू जर का वळले तर काय होतं, हात जे आहेत हातांना ते चटके लागतात. म्हणजे जे असं गरम गरम आहे आणि ते वळायचं आहे आणि त्याच्यामुळे ते चटके लागणार आहे. आणि जर का त्या वेळात नाही बनले तर ते लाडू व्यवस्थित बनणार नाही आहात. आणि म्हणून ते त्याच वेळामध्ये केलं गेलं पाहिजेत. तर अशा पद्धतीचा हा अवघड जो काही विधी आहे तो सुद्धा या ठिकाणी या छोट्याशा एल्लाईसांनी तो केलेला आहे. आणि बाईसांनी ते हात त्यांचे बघितले की नक्कीच हिचे हात भाजलेले आहेत, लाल झालेले आहेत. आणि ते स्वामींच्या समोर त्यांनी बाईसांनी बघितले आणि स्वामींना म्हणतात, बाबा बाबा बटिकीचे दोन्ही हात कुंकू ऐसे झाले असती. म्हणजे बघा, या लहान मुलीने ते लाडू बनवले तर तिचे हात बघा, दोन्ही हात कुंकू ऐसे, म्हणजे कुंकू कसं असतं लाल, ते लाल भडक तिचे हात झालेले आहेत. म्हणजे हिचे हात एकदम स्वच्छ पांढरे असणार आहेत. आणि त्यामुळे हे जो काही चटका लागलेला आहे तर त्याच्यामुळे ते हात तिचे लाल असे झालेले आहेत. गोसावी तयाच्या हातावरी श्रीमुखीची पीक घातली. आता इथे बाईसांनी त्यांचे हात पाहिलेले आहेत, म्हणजे बाईसांना काळजी आहे. अर्थातच आपण जेव्हा एखाद्या सेवा किंवा एखादं कार्य करतो तर त्याचं प्रदर्शन त्याच्या बाबतीमध्ये झालेले जे कष्ट आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये झालेल्या जे काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण इतरांना दाखवण्यासाठी उत्सुक असतो की मला किती कष्ट झाले, मला किती त्रास झाला आणि त्याच्यातनं मी हे केलं. अर्थातच आपणच आपला त्रास बघायचा आणि आपणच आपला त्रास मांडण्यापेक्षा आपला त्रास जर का परमेश्वराच्या भक्तांनी जर का पाहिला, परमेश्वराच्या साधकांनी तो पाहिला, त्यांच्या लक्षात आला तर तो अधिक चांगला आहे. आपण त्याचं प्रदर्शन करायचं नाही आणि त्रास झालेला जरी असेल तरी तो सांगायचं सुद्धा नाही. अशा वेळेला परमेश्वर जे आहेत, परमेश्वरापर्यंत तुमचा त्रास पोचत नाही अशातला भाग नाही आहे. परमेश्वरापर्यंत तुमची सेवा पोचते, आवडी पोचते आणि परमेश्वरापर्यंत तुम्हाला झालेला जो त्रास आहे तोही पोचतो. परंतु तुम्ही जर का खरोखर परमेश्वरासाठी तो त्रास घेतलेला असेल तर निश्चितच परमेश्वर काय करतात, परमेश्वराने जे काही सांगितलेलं आहे, जसं तिथे म्हटलेलं आहे की सगळं दुःखरूप साधन स्वामींनी सांगितलेलं आहे, मिरसे विरसे अन्न खा, काठी एकीतळी बसा वगैरे जे काही सांगितलेलं आहे, तर तिथं विचारलेलं आहे, शंका केल्या गेलेली आहे, ऐसे दुःखरूप साधन गोसावी काय विहिले न सुख साधने देवना पविजन आहे का. म्हणून असं दुःखरूप साधन विहिलं. पण असं जे काही दुःख सहन केलं जातं परमेश्वरासाठी, तर त्या सगळ्याचं जे काही गोमटा असतं ते परमेश्वर देत असतात. त्या सगळ्या गोष्टींचं जे काही त्रास तुम्ही घेतलेला आहे त्याच्या सगळ्याच्या बदल्यामध्ये परमेश्वर कुठेतरी तुम्हाला कधीतरी त्याची दखल घेतात आणि आपले आनंद स्वरूपी पावन करतात. आणि मग एवढ्या दिवस जे काही तुम्ही कष्ट घेतलेले आहेत त्या बदल्यामध्ये कितीतरी पटीने जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आनंद दिला जातो. म्हणजे तुमच्या कष्ट त्याच्या पुढे फिके पडून जातात त्या परमेश्वराच्या स्वरूप आनंद प्राप्ती पुढे. गोसावी तयाच्या हातावरी श्रीमुखीची पीक घातली. परमेश्वर काय करतात, लगेच तुमचं दुखणं जे आहे ते घालवतात. डोमेग्रामच्या लीळेमध्ये
सत्यादेवीचा गोंधळ जेव्हा शर्यत लावलेली आहे आणि तो जेव्हा पडला, त्याला लागलं, दुखावलं, जखम झाली, आमचे स्वामी धावत तिथपर्यंत गेलेले आहेत. लीळेमध्ये आहे की धावत स्वामी तिथे बीजे करतात आणि त्यांच्या त्या जखमेवर, दुखण्यावर श्रीमुखीची तांबोळ जो आहे श्रीमुखीचा तो त्या ठिकाणी लावतात आणि त्यांना विचारतात, दुखवले का? ते म्हणे नाही, आता चांगलं वाटतंय. अर्थातच अशा काही गोष्टी आहेत की ज्या परमेश्वराने ते दुखणं घालवलेलं आहे. ललिताईचा काळ स्फोट असेल, ते दुखणं स्वामींनी घालवलेलं आहे. आणि जेव्हा स्वामी मग विचारतात दुखावले ती वगैरे, ते म्हणतात नाही नाही जीजी, चांगलं वाटतं आहे. तसंच या ठिकाणी स्वामींसाठी या मुलीने कष्ट घेण्याची तयारी दाखवली. मुळामध्ये म्हणजे कष्ट घेणं हा खूप पुढचा भाग आहे. कष्ट घेण्याची तयारी सुद्धा कोणी दाखवायला तयार नसतो. कोणाला सांगितलं की दुपारी पोथीला या, ते म्हणतात नाही, ऊन असतं. मग त्या पोथीला नाही पाऊस होता, नाही पावतीला नाही आले, ना थंडी होती. ते काही ना काही कष्ट जे असतात ते आपण सहन करण्याच्या कक्षेमध्ये नसतो. परमेश्वरासाठी तर नाही, प्रपंचासाठी सगळे कष्ट सहन करतात. परमेश्वरासाठी कोणी कष्ट सहन करायला तयार नसतो. आणि त्यामध्ये ही एक लहान मुलगी, आता जिथे आपल्याकडे म्हणतात 18 वर्षाखालील बालक असेल त्याला उपदेश देऊ नका, ज्ञान देऊ नका, 12 वर्षाचं झाल्यानंतर उपदेश ज्ञान द्या. मी तर म्हणतो असं काही नाही. असं असतं तर ह्या लहान मुलीला स्वामींनी लाडू बनवायला सांगितले नसते. परमेश्वर प्रत्येक वयोगटातल्या जीवाचं सेवा स्वीकारण्यासाठी तयार आहेत. फक्त तो जो जीव आहे तो परमेश्वराची सेवा करण्यासाठी तयार असला पाहिजे. तर परमेश्वर कुठल्याही वयोगटात असो, तो 18 वर्षाचा असो नाही तर 5 वर्षाचा असो, त्याची तयारी आहे तर लगेच परमेश्वर त्यांची ती सेवा स्वीकारतात. आणि म्हणून अशा वेळेस स्वामींसाठी तयार झालेली ही जी व्यक्ती आहे एल्लाईसा, तर ह्या व्यक्तीला जे काही त्रास झाला, जे काही हात तिचे लाल झाले होते, आणि नुसतेच लाल रंगाने झालेले नाही आहेत तर त्याची हातांची आग सुद्धा होत असेल, चटका लागलेला आहे, ते कुठेतरी जळत सुद्धा असेल. आमच्या स्वामींनी काय केलं, श्रीमुखीच्या मध्ये जे काही तांबूळ स्वामींनी खाल्लेलं आहे त्या श्रीमुखीच्या तांबूळाची पीक स्वामींनी तिच्या हातावर अशी टाकलेली आहे आणि तयाकरवी दोन्ही हात मसविले, दोन्ही हात एकमेकांवर ते तळवे, तळ हात जे आहेत ते एकमेकांवर घासायला सांगितले स्वामींनी. आणि मग एतुकेनी जाळू निवर्तला, आणि ते स्वामींचा जो प्रसादाची जी पीक आहे ती पीक स्वामींनी ती टाकलेली आहे स्वतःच्या मनोधर्म प्रसन्नतेने, आणि ते स्वामींच्या प्रवृत्तीने स्वामींनी ते त्यांना एकमेकांवर ते हात घासायला सांगितलेले आहेत. खरं म्हटलं तर त्याच्याने ते काय झालेलं आहे की हातीचा जो जाळ होता त्यांच्या, म्हणजे चटक्याचं जे काही आग त्यांना होत असेल हाताला, ती निवर्तली, म्हणजे शांतता झाली, एकदम छान वाटलं. म्हणजे स्वामी सांगतात इथे आलेल्या प्राण्याने जर का जळता जावे तर निवावे ते काय. म्हणजे परमेश्वर काय करतात, निववतात सगळ्यांना. जर का देवाची सेवा करताना एखादा माणूस जळत असेल म्हणजे अंतःकरणामध्ये, आता तर आपण फक्त म्हणजे दिवे जाळण्याकडेच आपलं हे लावलेलं आहे, परंतु म्हणजे दिवाळी आहे, दिवाळीला सगळे लोक दिवे जाळतात आहे, चक्रधर जयंतीला पण खूप लोकांनी खूप दिवे जाळले, परंतु इथे दिवे जाळायचे नाही आहेत. इथे एल्लाईसाचे स्वामींनी काय केलेले आहेत, त्या सेवेच्या माध्यमातून तिने स्वतः हात जाळून घेतलेत, म्हणजे चटका लागलेला आहे तिला, म्हणजे स्वतःच्या शरीराला चटका लागला पाहिजे, अंतःकरण जळलं गेलं पाहिजे, तर मग ते काहीतरी आहे. म्हणजे आपण कुठेतरी ते कापूस आणि ते तेल जाळत बसतो, तर त्याच्याही पेक्षा तो कापूस म्हणजे आपलं अंतःकरण, आणि ते जर का आपण परमेश्वरासाठी जाळलं तर परमेश्वर त्याची दखल घेतात. आणि एरवी मग तुम्ही किती दिवे लावा, त्याची दखल परमेश्वर घेतील नाही घेतील मला नाही माहिती, परंतु एकदा जरी आपण अंतःकरण आपलं जाळलं त्या दिव्यांच्या ऐवजी, तर नक्कीच परमेश्वर त्याचं दखल घेणार, म्हणजे घेणार. त्याच्यासाठी हीच लीळा प्रमाण आहे आपल्याला की स्वामींनी त्यांच्या हातावर जे स्वतःचे हात तिने ते भाजून घेतलेले आहेत स्वामींसाठी, तिथे सुद्धा ती माघारी हटलेली नाही की आता इथे मला जमणार नाही, इथे सुद्धा ती मागे नाही हटली आणि तिने स्वतःचे हात भाजून घेतले. त्याचं दुःख पण आहे, तरी सुद्धा स्वामींना सांगितलेलं नाही आहे. इथपर्यंत बघा काय आहे ते, या व्यक्तीचं समर्पण बघा, एवढ्याशा मुलीचं.
अजून सुद्धा ती स्वामींना सांगत नाहीये, पण 22 सांगितलं तेव्हा जाऊन कुठेतरी उपाय झालेला आहे. अर्थातच त्या व्यक्तीची कणवच एवढी आहे, जेवढं तुम्ही देवासाठी सहन कराल तेवढी तुमची योग्यता वाढते. म्हणून आमचे स्वामी सुद्धा लगेच काय 22 नाही दाखवलं, म्हणजे 22 दाखवेपर्यंत स्वामी थांबले का? कारण की जेवढे काही तिला कष्ट होत आहेत त्याच्यामध्ये तिचे अनेक प्रकारचे कर्म, वाईट कर्म नाचत आहेत, किंवा प्रपंचामध्ये तिचे काय हात जळणार असतील वगैरे, काय पुढे वगैरे काय असेल तर ते स्वामींनी इथे तिचे निववलेले आहेत. आणि एतुकीनी जाळू निवर्तला, आणि ते हात जे जळत होते किंवा ते भाजल्यामुळे जे काय आग होत होती ती शांत झाली, तिला एकदम थंड थंड वाटायला लागलं. मुळात म्हणजे इथे जरी आपल्याला दिसत असेल की ते पीक टाकल्यामुळे झालं, तर आता लक्षात घ्यायचं की आपण या वाक्यामध्ये चुकीचं थोडंसं बोलतोय, हे लक्षात येत नाही आपल्या, परंतु लक्षात आलं पाहिजे की पीक घातल्यामुळे काही तिचे हात निवालेले नाहीयेत. पीक हे फक्त निमित्त आहे, परमेश्वराचीच प्रवृत्ती आहे की त्यांनी तिथे निववावं. आत्ता जरी तुम्ही इथे जळत असाल, परमेश्वरांनी तिकडून अंतःकरणी जर का आपल्याला आठवलं तर इथे आपण निववणार, म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती होती म्हणून ही गोष्ट झालेली आहे. परंतु त्यासाठी काहीतरी निमित्त परमेश्वरांनी फक्त दाखवलेलं आहे ते. आणि जाळू निवर्तला, हिवायचे झाले, थंड थंड झाले तिचे हात, छान वाटायला लागलं तिला. मग ते लाडू गोसावी आपल्या विनियोगा नेले, आणि ते लाडू आमच्या स्वामींनी विनियोगा नेलेले, म्हणजे ते खाल्लेले आहेत. आणि त्या लाडूबद्दल कुठलीच तक्रार या लीळेमध्ये आलेली नाही, म्हणजे लाडू एकदम उत्तम बनलेले होते. आणि अशा प्रकारे आजच्या या सत्रामध्ये आपण पूर्वार्ध 483 क्रमांकाची एल्लाई भाऊबीज करणे ही जालन्याची लीळा आपण या ठिकाणी श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो.